18/2/2023 वार शनिवार आज महाशिवरात्रीनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंदफळे या गावातील तीर्थक्षेत्र मुदगलेश्वर देवस्थान या ठिकाणी भाविक भक्तांनी गर्दी केली होती। मंदिरात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती। आलेले भाविक भक्त आपली देणगी स्वरूपात देत होते। त्याचबरोबर आजूबाजूला नारळ, अगरबत्ती, पेढा यांचे स्टॉल लागले होते। त्यानंतर सकाळी मंदिराच्या समोर महाप्रसादाची सोय केली होती। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। आपलं सर्वांचं सर स्वागत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये क्षेत्र आहे मुदगलेश्वर मंदिर। या ठिकाणी भरपूर भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। आता रात्रीचे तुम्ही बघत असाल 7:30-8 वाजले झालेत म्हणून तरी सुद्धा या ठिकाणी गर्दी भरपूर आहे। तेथील पुजारी आपल्यासोबत आहेत। 2 मिनिटं आपण त्यांची चर्चा करूया। मुदगलेश्वर ऋषी होते त्याने देवीचा जप केला, त्याने महादेव प्रसन्न झालेत, त्याच्यावर स्वयं निघाले। बरं, आणि यात्रा प्रत्येक घरचा अभिषेक असतो। एकही घर चुकत नाही, प्रत्येकाचा अभिषेक सगळी यात्रा सगळेजण मिळून करतात। बरं, आणि भाविक भरपूर येतात। दर शिवरात्रीला गर्दी ह्यावेळी जरा जास्त आहे गर्दी। बरोबर, यात्रा सगळ्यांनी मिळून चांगली गेली, मोठी यात्रा झाली। सकाळपासून फुल गर्दी आहे, म्हणजे सकाळपासून भरपूर गर्दी आहे। भरपूर सकाळपासून भरपूर गर्दी आहे। आता काय अभिषेक होतात? अभिषेक असते, मोठा अभिषेक असतो गावाल्याचा। अजून 9च्या पुढं पुन्हा गावाल्याचा अभिषेक होतो। त्यानंतर पुन्हा अभिषेक नाही ना, काय नाही। सकाळी काय प्रसाद आहे का? सकाळी हे अन्नदान आहे ना, 2-2.5 माणसाचं अन्नदान आहे। आणि परवा दिवशी सोमवारी कुस्ती आहेत, कुस्ती मोठे असते, जंगी कुस्ती असते, म्हणजे सगळ्या त्यावेळेस ते अन्नदान असतं। बरोबर, तुम्ही बघत असाल या ठिकाणी गर्दी भरपूर आहे। आणि ते आपलं पूजेचं पूर्ण झालेलं आहे। आपलं उद्या सकाळी महाप्रसाद जे असतो हे सांगा। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा अगदी उत्साहामध्ये या शिल्पामध्ये पार पडताना आपण बघतोय। खरं सांगायचे म्हणजे तर रात्री 12 वाजल्यापासून अतिशय तुफान इथं आपण गर्दी आहे। मी ग्रामस्थ या नात्यानं आपल्याला सांगू इच्छितो, आज जवळपास दिवसभरातून 60 ते 70 हजार भाविक इथे दर्शन करून आपल्याला गेलेलं पाहायला मिळतात। त्यानंतर इथेच उद्याच्याला भव्य असा अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे। तसेच परवा या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचा आखाडा आयोजित केलेला आहे। अरे वा, त्यामुळं त्याचं एक वेगळं एक सौंदर्य असणार आहे। त्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम जो या महादेवाची परंपरा जेव्हापासून यात्रा होते 5-50 वर्ष मला जास्त माहीत नाही, तेव्हापासून याला सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा लाभली आहे। आणि त्या परंपरेचाच भाग म्हणून एक लावण्य खरेदीचा कार्यक्रम हा शेवटच्या दिवशी होतो। आणि या यात्रेची सांगता त्या लावण्य खरेदीच्या कार्यक्रमालाच होते। हो, धन्यवाद। Thank you.